नमस्कार, मी दीपाली माशेलकर. रुचकर मेजवानीमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. थंडीचे दिवस चालू आहेत आणि ह्या थंडीत आपल्याला काहीतरी गरम खावंसं वाटते. बाजरी ही गरम आहे आणि त्याकरताच मी तुमच्यासाठी बाजरीचं पिठलं दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. हे मी बाजरीचं 1 कप पीठ घेतले आणि तेवढंच 1 कप मी दही घेतले. तर प्रथम आपण दही बोलमध्ये काढून घेऊया. थोडंसं मिक्स करून करूया आपण. एक ग्लास मी पाणी घालते आणि मिक्स करते. आणि हे बाजरीचं पीठ आहे ना, ते आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊया. ह्याच्या चांगल्या गुठळ्या मोडल्या पाहिजे. तर हा घोळ आपला तयार झालेला आहे. तर आपण पुढच्या तयारीला लागू. हा मी सॉसपॅन ठेवला आहे. तर गॅस चालू करते आणि ह्यात आपल्याला 2-3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल आपलं तापलं आहे. तर आधी मोहरी घालते मी 1 टीस्पून. 1 टीस्पून जिरं घालते. हिंग अर्धा टीस्पून. कढीपत्ता 8-10 पानं. आणि ना ह्या 10 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तो पण घालूया. तर सगळा मिक्स करून घेऊया असा. हे खोबऱ्याचे काप घेतलेत मी, सुकं खोबरं आहे. तर बारीक असे कापून घेतलेले आहेत. तर 1 टेबलस्पून हे आहेत, ते पण आपण घालूया. हळद अर्धा टीस्पून घालते आणि हे तिखट आहे ते 1 टीस्पून घालते. तर हे सगळं आपण आता फ्राय करून घेऊया थोडं. आता या फोडणीमध्ये ना आपण 3 ग्लास पाणी घालून घेऊ. गॅस जरा मोठा करते. आपण ह्यातच ना आता मीठ घालून घेऊया. आणि ही मी 1 टेबलस्पून कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली, ती पण मी घालून घेते. आता पाण्याला उकळी आलेली आहे. तर हा जो आपण बाजरीचा घोळ करून ठेवलाय ना, तो आपण ह्याच्यात आता शिजवून घेऊया. ही आता आपल्याला 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. हे एवढं पातळसर पाहिजे, कारण हे थंड झाल्यावर ना घट्ट होणार. पिठलं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बोलमध्ये आपण हे पिठलं काढून घेऊया. असं हे आपलं बाजरीचं पिठलं तयार झालेलं आहे. ह्या थंडीत तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अशा छान आणि सोप्या रेसिपीसाठी पाहत रहा रुचकर मेजवानी.